अमित शहांच्या उपस्थितीत मंगळवारी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली। 24 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या बैठकीत अंतिम फॉर्म्युला निश्चित केला जाणार आहे। मुंबईत 23 सप्टेंबरला प्रदेश भाजपच्या कोर कमिटीची बैठक होते, त्यामुळे भाजपची 60 ते 70 उमेदवारांची पहिली यादी नवरात्रीत जाहीर होण्याची शक्यता आहे। अमित शहा 24 आणि 25 सप्टेंबरला नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि कोल्हापूरमध्ये निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहेत। अमित शहांच्या उपस्थितीमध्ये महायुतीचा फॉर्म्युला ठरणार आहे। जागा वाटप मंगळवारी ठरणार अशी माहिती सूत्रांनी दिली। 60 ते 70 भाजप उमेदवारांची यादी तयार असण्याची शक्यताही आहे। महायुतीचं जागा वाटप आता मंगळवारी ठरणार आहे। शहांच्या उपस्थितीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल। अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत आणि या दौऱ्यादरम्यानच या जागा वाटपाबाबत चर्चा होईल आणि त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। निवडणुका जवळ येताच जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू झाली होती। कोण किती जागा लढवणार याविषयी काथ्याकूट सुरू होतं। अखेर महायुतीचं जागा वाटप आता कुठे अडलं असा प्रश्नही सुरू झाला। महायुतीचे 186 आमदार आहेत। फॉर्म्युल्यानुसार त्या पक्षाला जागा मिळतील। 6-8 मतदारसंघांबाबत अडचणी आहेत। 2 पक्षांनी दावा केल्यामुळे पेच निर्माण झालेला आहे। महायुतीपैकी एक पक्ष फार कमी फरकाने पराभूत झालेल्या 14 ते 15 जागा आहेत, त्यामुळे या जागांवर तिढा असणार। भाजपला 155 ते 160 जागा हव्या आहेत। शिंदे सेनेला किमान 100 जागा हव्यात। अजितदादांना 60 जागा हव्यात। मग हा तिढा कसा सोडवायचा याविषयी चर्चा होणार आहे आणि कुणाला किती जागा मिळतील हे याबाबत निर्णय होणार आहे।